मंडळी, शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचं 3 प्रमुख प्रकारात वर्गीकरण केलं जातं. लार्ज कॅप कंपनी, मिड कॅप कंपनी आणि स्मॉल कॅप कंपनी. आपण लार्ज कॅप कंपनी या प्रकाराबद्दल मागील एका व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. आज आपण मिड कॅप कंपनी या प्रकाराची माहिती घेणार आहोत. मिड कॅप कंपनी म्हणजे मीडियम कॅपिटल किंवा मध्यम भांडवल असलेली कंपनी. अशा कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवल 20,000 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असतं. सेबीकडे असलेल्या नोंदीनुसार ज्या कंपन्या बाजार भांडवलाच्या संदर्भात 101 ते 250 दरम्यानच्या क्रमांकावर असतात त्यांना मिड कॅप कंपन्या म्हणून ओळखलं जातं. आता 101 ते 250च्या दरम्यानच्या क्रमांकावर म्हणजे काय, तर सेबीमध्ये रजिस्टर्ड असलेल्या कंपन्यांना त्यांच्या बाजार भांडवलानुसार क्रमांक देण्यात येतात. ज्यात 1 ते 100 क्रमांक असलेल्या कंपन्या लार्ज कॅपमध्ये येतात, 101 ते 250 क्रमांक असलेल्या कंपन्या मिड कॅपमध्ये येतात आणि उर्वरित कंपन्या स्मॉल कॅपमध्ये येतात. यामध्ये लार्ज कॅप कंपन्या गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जातात, पण मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत थोडंसं जोखमीचं असतं. कारण मिड कॅप कंपन्या लार्ज कॅप कंपन्यांसारख्या स्थिर स्थावर झालेल्या नसतात. त्यांचा व्यवसाय चांगला चालत असला तरी त्यांच्यावर मोठी कर्ज असू शकतात किंवा त्यांची उत्पादन क्षमता कमी असते किंवा कधीकधी माणूसबळसुद्धा कमी असू शकतं. अशा कारणांमुळे मिड कॅप कंपन्या लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा कमी भरवशाच्या असतात. लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा मिड कॅप कंपन्यांचे शेअर्स जास्त व्होलाटाईल म्हणजे अस्थिर असतात, त्यामुळे ते पटकन कोसळू शकतात. त्यांची किंमत पुन्हा वाढण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला पैसे परत मिळवण्याची घाई नसेल तरच अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करा, अन्यथा अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणं टाळा. पण हे सगळ्याच मिड कॅप कंपन्यांच्या बाबतीत खरं ठरत नाही, कारण अनेकदा कंपन्यांचं व्यवस्थापक मंडळ किंवा डायरेक्टर बोर्ड अतिशय दूरदर्शी आणि हुशार असतं. ते आपल्या कंपनीचा व्यवसाय वाढवण्याकरता अनेक नवीन पण चांगले मार्ग शोधून काढतात. नवनवीन तंत्रज्ञान वापरून कंपनीचा व्यवसाय वाढवतात किंवा भविष्याची गरज ओळखून आपल्या व्यवसायात आवश्यक ते बदल करतात आणि त्यामुळे त्या कंपन्या खूप चांगली प्रगती करतात. मिड कॅप कंपन्या अनेकदा सुस्थापित असलेल्या लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा सुद्धा चांगला परतावा देतात, कारण लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा मिड कॅप कंपन्यांच्या वाढीला चांगला वाव असतो. त्यामुळे एखादी चांगली मिड कॅप कंपनी भविष्यात लार्ज कॅप कंपनीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीत जोखीम चालणार असेल तर तुम्ही मिड कॅप कंपन्यांमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता. मात्र त्यासाठी आधी तुम्हाला मिड कॅप कंपन्यांचा चांगला अभ्यास करावा लागेल आणि मगच तुम्ही मिड कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणं योग्य होईल. आपण जसे सेन्सेक्स किंवा निफ्टी हे शेअर बाजाराचे निर्देशांक म्हणून ओळखतो, तसंच मिड कॅप कंपन्यांचे पण काही निर्देशांक असतात. उदाहरणार्थ निफ्टी मिड कॅप 50, निफ्टी मिड कॅप 100, BSE मिड कॅप. तसंच अशोक लेलँड, कॅस्ट्रॉल इंडिया, बाटा इंडिया ही भारताच्या शेअर बाजारातल्या काही नामांकित मिड कॅप कंपन्यांची नावं आहेत. ही होती मिड कॅप कंपन्यांची प्राथमिक माहिती. आता आपण बघूया त्यांची काही वैशिष्ट्ये आणि फायदे. पहिला मुद्दा आहे मध्यम जोखीम. मंडळी, मिड कॅप कंपन्या जशा मध्यम भांडवल असलेल्या कंपन्या असतात, तसंच त्यांच्यात केलेली गुंतवणूकसुद्धा मध्यम स्वरूपाची जोखीम देते. या प्रकारच्या कंपन्या अगदी स्टार्टअप कंपन्या नसतात, पण अगदी सुस्थापितसुद्धा झालेल्या नसतात. त्यामुळे भाव कोसळला तर अगदी नामशेष पण होत नाहीत, पण कोसळत्या बाजारात लार्ज कॅपसारखं स्थैर्य पण देत नाहीत. पण त्यांच्यात कधीकधी कमी कालावधीत लार्ज कॅपपेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमतासुद्धा असते. दुसरा मुद्दा आहे वाढीची शक्यता. मिड कॅप कंपन्यांना लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत वाढीला जास्त वाव असतो. चांगल्या मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्सचे भावसुद्धा वेगाने वाढतात. तसंच तुम्ही चांगली मिड कॅप कंपनी निवडली तर ती कंपनी तुम्हाला त्यांच्या शेअर्समधून अल्पावधीत चांगला परतावा मिळवून देऊ शकते. तसंच अशा कंपन्या कधीकधी डिव्हिडंडसुद्धा देतात तर कधीकधी बोनससुद्धा देतात. तिसरा मुद्दा आहे लिक्विडिटी. मिड कॅप कंपन्यांचे शेअर्स स्मॉल कॅप कंपन्यांच्या तुलनेत जास्त लिक्विडिटी देतात. म्हणजे मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्सना खरेदीदार आणि विक्री करणारे स्मॉल कॅपच्या तुलनेत लवकर मिळतात. त्यामुळे विक्री करताना खरेदीदार शोधणं सोपं होतं आणि पैसे पटकन मिळून जातात. ह्यालाच लिक्विडिटी असं म्हणतात. चौथा मुद्दा आहे कमी भावात खरेदी. बऱ्याच मिड कॅप शेअर्सची गुंतवणूकदारांना माहिती नसते, त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांचं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे असे शेअर्स खूप कमी भावात मिळू शकतात. त्यामुळे अशा शेअर्सची भविष्यात किंमत चांगली वाढल्याससुद्धा गुंतवणूकदारांना फायदा होतो. पण मिड कॅप स्टॉक्समध्ये जोखीम का आहे? पहिला मुद्दा आहे स्पर्धा. अशा कंपन्या नुकत्याच स्मॉल कॅपमधून मिड कॅप गटात असतील तर त्यांना स्मॉल कॅप गटातील आणि अनेक मिड कॅप गटातल्या कंपन्यांची स्पर्धा असू शकते. त्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनांच्या किमती नियंत्रित ठेवाव्या लागतात.
आणि त्यांच्यासाठी हा एक सापळा ठरू शकतो, जो त्यांची वाढ तर रोखतोच आणि हा प्रकार जास्त काळ राहिल्यास कंपनीची वाढसुद्धा मर्यादित राहते आणि शेअर होल्डर्सना नफा कमी मिळतो. नंबर 2, अपुरी संसाधनं. मिड कॅप कंपन्या लार्ज कॅप कंपन्यांसारख्या स्थिर स्थावर झालेल्या नसतात. त्यांचा व्यवसाय चांगला चालत असला तरी त्यांच्यावर मोठी कर्ज असू शकतात किंवा त्यांची उत्पादन क्षमता कमी असते किंवा माणूसबळ कमी असू शकतं. अशा कारणांमुळे मिड कॅप कंपन्या लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा कमी भरवशाच्या असतात. तिसरा मुद्दा आहे आर्थिक फुगवट्याचा प्रभाव. मिड कॅप कंपनीची कामगिरी कधीकधी आर्थिक फुगवट्याचा परिणामसुद्धा असू शकते. अशावेळी या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती एकदम खूप वाढतात, मात्र तो आर्थिक फुगवटा फुटला की त्याच वेगाने त्यांच्या किमती कोसळतात आणि पुन्हा तेवढ्या वाढण्याची शक्यता कमी असते. अशावेळी गुंतवणूकदारांचे पैसे अडकून बसतात आणि त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मिड कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करताना नेहमी त्यांचा नीट अभ्यास करून मगच त्यात गुंतवणूक करावी. तसंच त्यांच्या शेअर्सच्या किमतीवर आणि कंपनीच्या संबंधित बातम्यांवर नियमित लक्ष ठेवून असावं, ज्यामुळे अशा शेअर्समधली गुंतवणूक कमी जोखमीची ठरेल आणि फायदा मिळण्याची शक्यता वाढेल. तर मंडळी, ही होती मिड कॅप शेअर्सची माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. धन्यवाद.